नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपत आहे तो जास्त पिसाळलेला आहे. त्याला आता कोणाचीच किंमत वाटत नाहीये. महिपत हा वेगळ्या दिशेने विचार करत आहे. त्याच्या डोक्यात वेगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि महिपतचं जे वागणं चाललेलं आहे ते खूपच वेगळं असं चाललेलं आहे. नक्की काय झालेलं आहे आणि त्यासोबतच महिपतने आणखी काही गोष्टी केलेल्या आहेत, आणखी काही कारनामे महिपतचे आहेत. तर महिपत हे सगळं का करत आहे, कशासाठी करत आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु रविराज यांनी आणखी एक निर्णय घेतलेला आहे. त्यांनी प्रियाची केस तर सोडलेली आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गोष्ट ठरवली आहे आणि ती म्हणजेच की प्रियाला प्रॉपर्टीमधून बेदखल केलेलं आहे. कारण प्रियाचा किल्लेदारांच्या कोणत्याही प्रॉपर्टीवरती अधिकार नाही अशा शब्दांमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि प्रियाला प्रॉपर्टीमधून काढून टाकलेला आहे. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांना वचन देत आहेत, एकमेकांची साथ देण्याचं वचन देऊन एक नवी सुरुवात करत आहेत. पण अश्विनचा मात्र एक वेगळाच कांगावा सुरू आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सायली विचार करत असते. अर्जुनने न्यूज बघितलेली असते की ॲडव्होकेट दामिनी देशमुखने साक्षीची केस सोडलेली आहे. कारण तिला पश्चाताप झाला असणार असं अर्जुन सायलीला सांगत असतो. परंतु सायली कपड्यांच्या घड्या करत असते. तिचं लक्ष नसतं. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते. मग अर्जुन उठतो, तिच्या हातातले ते कपडे घेतो आणि तिला विचारतो, काय झालंय? म्हणजे मी तुझ्याशी बोलतोय, एका वेळेस किती कामं करतेस? सायली म्हणते, हो आहे माझं तुमच्याकडे लक्ष. दामिनीनं साक्षीची केस सोडली ना, याबद्दलच तुम्ही बोलत होता. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, पण तू एवढं कशाला टेन्शन घेतेस आणि एवढी कामं एकाच वेळी कशाला करते? सायली म्हणते, कपड्यांच्या घड्या तरी करते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू फिजिकली एक काम करत असशील पण मेंटली दोन दोन कामं करत आहेस. त्यावेळेस सायलीला अर्जुन समजवत असतो. परंतु सायलीचं असं म्हणणं असतं की नाही करते मी, ठीक आहे असं ती बोलत असते. त्याच वेळी अर्जुन म्हणत असतो, पण अगं तुला कळतंय का, एवढं टेन्शन कशाला घेतेस, काय झालंय सांग बरं मला. असं म्हणत अर्जुन तिला समजवू लागतो, तिला सांगत असतो. परंतु सायली मात्र ऐकायलाच तयार नसते. सायली विचारच करत बसलेली आहे. त्याच वेळी इकडे अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सायली म्हणते की मला ना प्रतिमात्यांची काळजी वाटते. एकतर त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर त्या गोष्टी घडल्या आणि त्याचबरोबर प्रतिमात्यांच्या सोबत हे सगळं काय झालंय ना ते मला कळत नाहीये असं सायली सांगत असते. आणि त्याच वेळी अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, पण तेव्हा सायली म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, आपण ना प्रतिमात्यांना भेटायला गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, नक्की काय झालंय काय नाही ह्या सगळ्या गोष्टींची विचारपूस केली पाहिजे असं अर्जुनला सायली सांगू लागते. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे, कारण त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर पण आत्याला असा त्रास झाला आणि आता ह्या गोष्टी कळल्यानंतर तिची मानसिकता काय असेल, तिच्या बाबतीत काय होत असेल याचा विचार आपण केलेलाच नाहीये. एकतर घरातलं कोणाची मानसिकता तशी नाहीये की जाऊन प्रतिमात्यांना भेटावं, त्यांची समजूत घालावी. या सगळ्या गोष्टी कोणाच्या लक्षात येणार नाहीत, कारण सगळेच डिस्टर्ब आहेत. या निर्णयामुळं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं, प्रियामुळं सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो अगदी बरोबर आहे तुझं बायको, आपण जाऊया भेटायला. आणि त्याचसोबतच सायलीची तो समजूतही घालत असतो आणि त्याचबरोबर म्हणत असतो की दामिनी जी आहे तिच्या बाबतीतही दामिनीने एक केस हारलेली आहे. आता दामिनी पुन्हा केस घेणार नाही, त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होणार आहेत. इकडे आता रविराज ते एन्व्हलप उघडतात आणि बोलत असतात. सगळ्यांना त्यांनी एक गोष्ट तर सांगितलेली असते की प्रियाच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांनी ती केस सोडलेली आहे. मग आता रविराज त्यांचा दुसरा निर्णय सांगत असतात. रविराजांचा दुसरा निर्णय ऐकून मात्र सर्वांना धक्का बसणार असतो. इकडे सायली अर्जुननेही ठरवलेलं आहे की प्रतिमाला भेटायला जायचं, सगळ्या गोष्टी काय आहेत त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या, नक्की काय झालेलं आहे हे सगळं जाणून घ्यायचं, हे सगळं त्यांनीही ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे नागराज मात्र खूप उत्सुक असतो, दादाने काय निर्णय घेतलेला आहे. तेव्हा रविराज म्हणत असतात की हे बघा. तेव्हा नागराज म्हणतो की दादा मला असं वाटलेलं की तू यावेळेस तन्वीला खरी गरज आहे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. तेव्हा रविराज म्हणतात की नाही, तिला गरज नाही आहे माझी आणि मी कुठल्याही गुन्हेगाराच्या पाठीशी उभं राहणार नाही. मला असं वाटलेलं की ती प्रामाणिक साक्षीदार आहे म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहत होतो, अन्यथा मी कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मदत करत नाही. या भाषेत रविराज बोलत असतात आणि ते म्हणतात की माझा आणखी एक निर्णय आहे आणि ते कागदही मी तयार करून आणलेले आहेत. तन्वीला
मी आपल्या प्रॉपर्टीतून आणि स्थावर मालमत्तेतून सगळ्यातून बेदखल करत आहे. माझ्या प्रॉपर्टीचा कोणत्याही गोष्टीचा कुठलाच भाग तन्वीला मिळणार नाही. म्हणजे रविराज आणि प्रतिमा या दोघांची जी प्रॉपर्टी आहे त्यातला कोणताही भाग प्रियाला द्यायचा नाही, अशा पद्धतीने आता यांनी ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्यासोबतच रविराजांचा हा निर्णय ऐकून मात्र वाट लागलेली असते ती म्हणजे नागराजची. कारण नागराजने एवढं सगळं जे केलेलं होतं ते पैशासाठी केलं होतं, प्रियाला सुद्धा पैशासाठी आणलेलं होतं आणि आज रविराजांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं नागराजला मात्र धक्का बसलेला असतो. नागराज म्हणू लागतो की आता काय करायचं, कारण हा निर्णय तरी तर झालाय, म्हणजे पुढे काय, कारण यांनी तर निर्णय घेऊन टाकलाय, आता माझं काय होणार आहे हा प्रश्न नागराजला पडलेला असतो. परंतु नागराजला मात्र माहितीच नसतं की खरं तर ते त्याचं कधीच नव्हतं, तर त्याला कसं मिळणार ना. आणि रविराजांचा तो निर्णय ऐकून नागराज म्हणतो की दादा हे काय बोलतोयस तू, मला असं वाटलेलं की तू तन्वीला सोडायला प्रयत्न करशील, तिला गरज आहे आपली, आत्ताच्या घडीला तिला आपली गरज आहे आणि तू आत्ताच जर तिच्या बाबतीत असा विचार करत असशील तर मला नाहीये पटत. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ माझा निर्णय झालेला आहे, रविराजांनी स्पष्टपणे सांगितलं मी तिची कधीच मदत करणार नाही. इकडे आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये पाहायला मिळतं की सरंजामे जे आहे ते वॉकला निघालेले असतात आणि त्याच वेळी एक गाडी येते. गाडीतील काही लोक उतरतात आणि सरंजामेंना उचलतात. सरंजामे सोडा सोडा म्हणून ओरडत असतात, त्यांच्या बाजूने ते स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण काही झालं तरी एक ते पोलीस डिपार्टमेंटचे आहेत ते स्वतःची ताकद लावत असतात. पण घडतं असं की सरंजामेंना ती 2 माणसं असल्यामुळं त्यांची ताकद कमी पडते, ते गुंड असतात, सरंजामेंना उचलतात आणि तेवढ्यात गाडी येते आणि त्या गाडीत टाकतात. सरंजामे ओरडत असतात, काय करताय, कोण आहे, सोडा मला, तुम्हाला कळतंय का, असं म्हणत सरंजामे ओरडत असतात. परंतु इकडे सरंजामेंचं मात्र ती माणसं ऐकतच नाहीत. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सरंजामेंना त्यांनी उचलून गाडीत टाकलेलं असतं. ते बरोबर आहे, परंतु सरंजामेंना ज्या पद्धतीनं टाकलेलं असतं ते म्हणत असतात कोण आहे मी, माहिती आहे का तुम्हाला. परंतु सरंजामेंच्या बोलण्यातून स्पष्ट होत असलं तरीही इकडे सरंजामे म्हणत असतो की मला उचलले, अख्खं पोलीस डिपार्टमेंट मागं लावेल. पण तेवढ्यात महिपत समोर येतो आणि महिपत म्हणू लागतो की हो का, कोणाच्या, माझ्या मागे पोलीस डिपार्टमेंट लावणार आहेस, अशा पद्धतीने महिपत बोलत असतो. तुझा बाप आहे इथं. महिपतनं सुद्धा तोंडाला मास्क लावलेला असतो आणि आता महिपतची ही जी वृत्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे महिपतने एक एक साक्षीदार संपवायचं ठरवलेलं आहे. ज्याच्यामुळं माझ्या मुलीवरती ही वेळ आलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीला संपवणार आहे असं महिपतने ठरवलेलं असतं आणि त्याच दिशेने त्याचं पाऊल चाललेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे महिपत ज्या पद्धतीने वागत असतो ती मात्र खूप भयानक अशी गोष्ट असते आणि त्यासोबतच महिपतला त्याबद्दल जराही वाईट वाटत नसतं. इकडे आता सगळ्यांना सायली चहा कॉफी देत असते, सगळ्यांशी बोलत असते, घरातलं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत असते. आता पूर्णाजीला सुद्धा बरं वाटायला लागलेलं असतं आणि पूर्णाजी सगळ्यांच्या सोबत बसलेली असते. सगळ्यांच्या सोबत पूर्णाजीही तिथं आहे आणि त्याचबरोबर सगळेजण पूर्णाजीशी बोलत असतात, प्रताप, कल्पना. परंतु अश्विनचा मात्र अजिबात कुठे पत्ता नसतो. अश्विन कुठं गायब झालेला असतो त्याबद्दल मात्र कोणाला काही माहिती नसतं. सायली बोलतच असते, तेवढ्यातच अश्विन तिथं आलेला असतो. अश्विनला प्रताप विचारतो अरे काय झालंय. तेव्हा प्रताप अश्विनला एवढंही म्हणत असतो की तुला काहीतरी विचारते आणि तुला फोन केला होता ना, कल्पना विचारत असते. परंतु अश्विन म्हणत असतो की मी तिथे होतो ना पेशंटच्या समोर, त्याच्यामुळे मला फोन उचलायला नाही जमलेलं आणि त्याचबरोबर मी फोन उचलत बसू का, हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर त्यानंतर प्रताप इकडे सायली अर्जुनला विचारतात अगं प्रतिमाला भेटायला गेलेलीस ना, कशी आहे ती. तेव्हा सायली सांगते की हो त्या व्यवस्थित आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि त्या नॉर्मल पण आहेत. मग त्या दिवशी जेलच्या म्हणजे कोर्टाच्या बाहेर काय झालं होतं ते विचारलं का. तेव्हा सायली म्हणते की रविराज काका बोलले की नको त्या गोष्टींवरती काहीच बोलू नका, कारण तो विषय त्यांनी त्यांच्यासमोर काढलेला नाही, कारण प्रतिमात त्यांना त्या गोष्टींचा त्रास होतोय असं रविराजांनी सांगितलं होतं. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे की महिपत आता सरंजामेला धमकावत असतो. सरंजामेला म्हणत असतो की लिही, आता तुझा संपवणार आहे, तुझा खेळ तर खलास होणारच आहे, त्यामुळं त्या चिठ्ठीमध्ये लिही असं तो सांगत असतो. कारण आता तुझं संपवून, तो म्हणत असतो की मला संपवू नाही शकत तुम्ही,
पण महिपत म्हणत असतो की का नाही संपवू शकत, आम्ही तुला संपवणारच नाहीये, मी हुशार झालोय एवढं लक्षात ठेव. आणि आता तू चिठ्ठीत लिहायचं त्या कागदावरती की मी खूप पैसा खाल्लेला आहे, मी माझ्या वर्दीशी बेईमानी केलेली आहे, म्हणून मी माझा जीव संपवत आहे, या भाषेत लिहायचं. तेव्हा तो म्हणतो की नाही. इकडे सायली बोलत असते आणि अश्विनला सगळे बोलत आहेत, पण अश्विनला मात्र बोलायचं नसतं. अश्विनचं वागणं बिघडलेलं असतं. अश्विनला खरं तर राग येत असतो की ज्या व्यक्तीमुळं माझी बायको आज जेलमध्ये गेलेली आहे, सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत आहेत आणि यांना कोणालाच फरक नाही पडलेला की आज तन्वी घरात नाहीये, तन्वीच्या बाबतीत काहीतरी घडतंय, या कोणत्याच गोष्टीचा फरक नाही पडलेला आणि हे सगळे नॉर्मल कसे काय राहत आहेत, एवढं अश्विनला वाटत असतं. त्याचवेळी प्रताप म्हणत असतात, काय चाललंय अश्विन तुझं? अश्विन म्हणतो की काय चाललंय म्हणजे? तेवढ्यातच गुरुजी आलेले असतात आणि मग पूर्णाजी म्हणते की अगदी वेळेवर आलात, मी तुम्हालाच बोलवणार होते. तेव्हा गुरुजी म्हणतात की अहो निरोप आला होता मला. खरं तर अश्विनचं जे वागणं असतं त्याला जराही वाटत नसतं की आता आपल्या घरात बाहेरची कोणतरी व्यक्ती आलेली आहे, आता तरी आपलं तोंड बंद करावं, पण नाही, अश्विनचं एवढं सुरू आहे की नाही, मी जो काय वागतोय तोच बरोबर आहे. तेव्हा गुरुजी आता येऊन सांगतात की अहो तुमच्या थोरल्या सुनेचा फोन आला होता, श्रावणातली पूजा घालायची ना, त्यासाठी आलेलो आहे, असं गुरुजी सांगतात. तर आता तर मात्र अश्विनचा पारा चढतो. त्याला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही. म्हणजे यांना श्रावणातली पूजा घालायचे, सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. त्याच वेळी इकडे पूर्णाजी म्हणत असते की हो. मग गुरुजींना विचारलं जातं की कधी पूजा घालूया, तर गुरुजी म्हणतात की हां चालूया, चालेल कधीही, कारण चांगल्या कामाला वेळ कशाला, आणि मग तुमच्या सुनबाईंनी सांगितलं म्हणून तर हा निर्णय घेतलेला आहे, असं म्हणत गुरुजी आलेले असतात. आणि त्यासोबतच सायली सुद्धा तिथं असते. आणि त्याचबरोबर इकडे अश्विनला मात्र खूप राग येतो. अश्विन म्हणतो म्हणजे या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी, आनंद येण्यासाठी तुम्ही पूजा घालताय, कशासाठी? म्हणजे ज्या व्यक्तीने हे सगळं केले, तिने, तुझ्या लाडक्या सुनेने माझ्या बायकोला, तुमच्या धाकट्या सुनेला जेलमध्ये पाठवलेलं आहे, तिच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही वागताय. नाही, मला कळतच नाहीये की तुम्हाला कोणाला तन्वीबद्दल काही वाटतच नाहीये का? साधं तिला कोणी भेटायला सुद्धा गेलेलं नाहीये. या पद्धतीने अश्विन जाब विचारत असतो, कारण तो जराही विचार करत नाहीये की आपण जे काय बोलतोय, वागतोय, या कोणत्या गोष्टीचा ताळमेळ काय आहे, कुठल्याच गोष्टीचं त्याला तिथे काहीच वाटत नसतं. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की आपण जाब विचारायचंय, तन्वीने कान फुंकलेत, बास, आता येऊन घरी भुकायचंय, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. कारण त्याला वाटतच नाहीये की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, आपण जे काय बोलतोय, वागतोय, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, हे सुद्धा त्याच्या डोक्यात नसतं. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की घरातल्यांशी वाद घालायचा. प्रताप म्हणतात की काय चाललंय अश्विन, शांत हो. पण अश्विन मात्र शांत व्हायला तयारच नसतो. त्याला फक्त घरातल्यांशी वाद घालायचंय, घरातल्यांशी भांडण करायचं, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच अश्विनचं असं म्हणणं आहे की यांनी सगळ्यांनी मुद्दामहून त्या तन्वीला जेलमध्ये पाठवले, या दोघांनी, आणि तुम्ही तिच्यावरतीच आरोप करताय, तिची बाजूही घेत नाहीये आणि ते तुम्ही यांच्या बाजूने बोलताय. अश्विनला मात्र या गोष्टींचा राग आलेला असतो आणि अश्विन त्या गोष्टी बोलून दाखवत असतो. अश्विनचं म्हणणं एकच आहे की तुम्ही सगळे अशा पद्धतीने का वागताय. अश्विन याच गोष्टींचा विचार करत असतो. इकडे आता सरंजामेची वाट लागत चाललेली असते. सरंजामेला कळायचं बंद झालेलं असतं. महिपतने त्याला उचललेलं असतं आणि महिपत ज्या पद्धतीने सरंजामेला सांगत असतो की आत्ताच्या आत्ता तिथे सुसाईड नोट लिहायची, कारण आम्ही आमचे हात बरबटू देणार नाहीये, तेवढा आता मी हुशार झालो, आता एवढं लक्षात ठेव, आता कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःहून उडी घेणार नाहीये, असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. आणि तो धमकावत असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे तो तिथून पळून जायचा प्रयत्न करतो. आता सरंजामे गाडीतून पळायचा प्रयत्न करतो, तेव्हा लगेचच महिपत म्हणतो, सोडा रे, सोडा त्याला, जाऊ द्या, असं महिपत म्हणू लागतो. आणि त्या क्षणी एक गोष्ट घडते. पुन्हा महिपत थांबतो आणि म्हणतो की याची मुलगी त्या स्टेशन जवळच्या शाळेत आहे ना रे, तिला उचला, जाऊ द्या ह्याला, असं म्हणत सांगितल्यानंतर आता स्टेशन जवळच्या शाळेत आहे, ही गोष्ट ऐकल्यावर मात्र आता खूप मोठी गोष्ट घडत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की आणखी तुझी आई तिकडे जाते ना रे त्या भजनी मंडळामध्ये, हां तिला उचला, तिच्याकडनं लिहून घ्या सुसाईड नोट, चला त्यांना संपवायचंय. आता मात्र इकडे सरंजामेचं बापाचं काळीज आहे. सरंजामे मात्र इकडे म्हणू लागतो की नाही, काही झालं तरीही, सरंजामे म्हणतो की असं नका करू, माझ्या मुलीला नका त्रास देऊ, माझ्या मुलीला यामध्ये नका ओढू तुम्ही, असं सरंजामे सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सरंजामेशी हे सगळेजण बोलत असतात
आणि त्याच वेळी सरंजामी मात्र हात जोडत असतो, नाही माझ्या मुलीला ह्याच्यामध्ये घेऊ नका, प्लीज माझ्या मुलीचा ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट त्यासाठी नाहीये असं म्हणत हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे सरंजामी शेवटी नाईलाजाने आता सुसाईड नोट लिहायला घेतो. कारण त्याच्या डोक्यात आता फक्त एकच असतं की आपल्या आई आणि मुलीचा जीव वाचला पाहिजे आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. परंतु घडतं असं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा महिपत एवढा निष्ठुर झालेला असतो की महिपतला जराही लाज वाटत नसते. महिपतला जराही वाटत नसतं की आपण जे काय करत आहोत त्याच्यामुळं हे सगळं घडतंय. पण महिपतला मात्र मुळात आता त्याच्या लेकीला आतमध्ये टाकलंय ना आणि ज्या माणसांमुळे त्याची मुलगी आत गेली आहे ना त्याला संपवायचं आहे एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की सायली आता विचार करत असते. अश्विन वेड्यासारखा बोलत असतो. तो म्हणत असतो की माझ्या तन्वीच्या बाबतीत एवढं चुकीचं झालेलं आहे, माझ्या तन्वीनं असं केलंय, माझ्या तन्वीने तसं केलंय, हे त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्याला जराही वाटत नसतं की तन्वीने नक्की काय केलंय आणि तन्वीने कोणत्या चुका केलेत हे त्याला जाणूनच घ्यायचं नसतं. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की माझी तन्वी जेलमध्ये गेली आणि त्या सगळ्याला कारणीभूत ही सायली आहे. आणि तो त्या गुरुजींच्या समोर हे बोलत असतो आणि म्हणतो की ठीक आहे, करा तुम्ही पूजा, तुम्हाला करायची आहे ना, पण मी माझ्या तन्वीला सोडवून आणणार आहे. काहीही झालं तरीही मी तन्वीला तिथे जेलमध्ये राहू देणार नाही. अशा पद्धतीने त्याचं बोलणं चाललेलं आहे आणि त्याचवेळी तो सगळ्यांना धमकावत आहे. या गोष्टीचा राग सुद्धा इकडे आता प्रतापलाही आलेला असतो. सायलीही बोलत असते की आपण नंतर बोलूया का या विषयावर, परंतु अश्विन मात्र ऐकायला तयार नसतो. त्याला जराही जाणवत नाहीये की आपण काय करतोय, काय वागतोय, ह्या कोणत्याच गोष्टीबद्दल त्याला जराही तिथे लाज वाटत नसते. तो ज्या पद्धतीने वागत बोलत असतो ते मात्र त्याचं सुरूच असतं. त्यानंतर सायली समजवण्याचा प्रयत्न करते पण अश्विनला मात्र ऐकून घ्यायचंच नसतं. इकडे अश्विन आता रागानेच आत निघून जातो. तेव्हा सायली गुरुजींना सांगते की मी तुमच्यासाठी दूध आणि केळी घेऊन येते, असं सायली गुरुजींना सांगते आणि आत दूध आणि केळी आणण्यासाठी जाते. आता इकडे सरंजामी मात्र खूप रडत असतो की नाही प्लीज असं नका करू, माझ्याकडनं चूक झाली मला माहिती आहे, पण का झालं हे सगळं, मला धमकावलं होतं, माझ्या विरोधातले सगळे पुरावे गोळा केले होते ते अर्जुन सुभेदारने, म्हणून मला हे सगळं करायला लागलेलं आहे. पण आता ते जी सुसाईड नोट असते ती लिहिलेली असते आणि ती सुसाईड नोट आता महिपत वाचतो, पाहतो काय लिहिलंय, म्हणतो सही करायच्यावर. आता सही केली जाते. इकडे सरंजामी मात्र हात जोडत आहे. सरंजामी म्हणत आहे की नाही सोडा मला, सोडा मला. पण त्या गुंडांच्या हातात आता पॉयझनची बॉटल असते आणि ती बॉटल सरंजामीला दिली जाते. तेव्हा महिपत म्हणतो बघितलं का, बापाची ताकद काय असते कळलं ना, तुझ्या लेकीसाठी तू तुझा जीव द्यायला तयार झालेला आहेस आणि माझ्या लेकीसाठी मी जीव घेतोय, एवढाच फरक आहे. पण शेवटी बाप हा बाप असतो ना. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी घडत असतात. इकडे मात्र सगळेजण आता असतात, बोलत आहेत आणि त्यासोबतच सरंजामी इकडे रडत आहे. त्याला खूप वाईट वाटत आहे कारण आता सरंजामी संपणार आहे. हे सरंजामीला माहिती आहे, एकदा का ते पॉयझन घेतलं की तो संपणार आहे, ही गोष्ट त्याला माहिती आहे. त्याला त्या गोष्टीचाही त्रास होत आहे. परंतु आता महिपतच्या पुढे काय, महिपतने ठरवलंय म्हणजे ठरवले. महिपत आता त्याचा काटा काढणार आहे आणि तो म्हणत असतो की नाही लवकरात लवकर घ्यायचं, नाहीतर तुझी आई आणि तुझी मुलगी या दोघांनाही संपवायला मला वेळ लागणार नाही. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. महिपत मात्र अक्षरशः हसत असतो. त्याला जराही लाज वाटत नसते कारण महिपतला या सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या वाटत असतात. कारण महिपतने आता ते पॉयझन दिलेलं असतं आणि काही मिनिटांमध्ये सरंजामीचा जीव जातो, त्याच्या तोंडाला फेस येतो आणि सरंजामी आता मृत्युमुखी पडतो. तर इकडे महिपत सरंजामीकडे पाहतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं एक एक प्यादं तुझं संपवणार आणि नंतर तुझ्याकडे येणार. आणि महिपतची जी एंट्री दाखवली ना ती खूपच डेंजर दाखवली आहे. कारण तो गाडीतून उतरतो, त्याचे ते गुंड आणि त्यानंतर जो त्या थाड असा चालत निघतो ना, ते मात्र खूपच पाहण्यासारखं दाखवलेलं आहे. इकडे आता सायली रूममध्ये आलेली असते. अर्जुन म्हणत असतो की काय हे, किती वेळ झाला मी तुझी वाट पाहतोय. तेव्हा सायली सांगते की पूर्णाजींचे ना पाय दुखत होते म्हणून त्यांचे पायाला तेल लावून देत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो पण बायको. तेव्हा सायली म्हणते की हो. अर्जुन बोलू लागतो की किती वेळ, मला सांग काल पण असं आपण केस जिंकलोय. गेली 2 वर्ष फक्त आपण एकाच गोष्टींचा विचार करायचो की ही केस, पण आज फायनली कुठंतरी हे गोष्ट पूर्ण झाली आहे
आणि ही केस जिंकलोय, त्यानंतर आपल्या आयुष्यात आता नवीन गोष्टी. त्यावेळी सायलीला तो बसवतो आणि सायलीला म्हणतो की बस इथे, आणि सायलीचे पाय दाबून देऊ लागतो आणि सांगत असतो की मला काय वाटतं माहिती आहे का, बायको जर एवढं काम करत असेल आणि बायकोचे पाय दुखत असतील तर नवऱ्याने स्वतः ते दाबून द्यावेत, त्यात काहीच असं गैर नाही असं तो बोलत आहे. त्याच वेळी इकडे सायली मात्र म्हणत असते की अहो पण कशाला, कोणी पाहिलं तर. अर्जुन म्हणतो असू दे ना, पाहू दे ना, तू पण थकली ना, तू पण दिवसभर काम करते ना, म्हणूनच तर मी हे करतोय असं अर्जुन सांगत आहे. त्यासोबतच इकडे अर्जुन मात्र बोलत असतो, सायलीचे पाय चेपून देत असतो आणि सायलीला म्हणत असतो की बायको आता माझ्यासाठी मला थोडा वेळ देशील का, मला प्रॉमिस करशील का. सायली म्हणते बोला ना काय, आणि मी देईल तुम्हाला वेळ, प्रॉमिस करते असं सायली सांगत असते. अर्जुन म्हणतो की काय नाही, मला कुठेतरी सिनेमाला जावं वाटतंय किंवा बाहेर जेवायला जायचंय असं त्याचं बोलणं चालू असतं. मग आपण उद्या जाऊया का. तेव्हा सायली म्हणते की उद्या आपल्याकडे श्रावणातली पूजा आहे ना, तर उद्या आपल्याला नाही जमणार. अर्जुन थोडासा नाराज होतो. हे सायलीच्या लक्षात येतं. तेव्हा सायली म्हणते अहो उद्या सकाळी नाही जमणार, आपण संध्याकाळी जाऊ शकतो ना उद्या, असं इकडे सायली अर्जुनला सांगत असते. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही खूप आनंदात आहेत. छान अशा त्यांच्या गप्पा सुरू आहेत. आता एकमेकांना साथ देण्याचं ते वचन देत आहेत. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूजा सुरू आहे सुभेदारांच्या घरी आणि महिपतने गुंड पाठवलेत आणि ते गुंड जे आहेत त्यांनी दगड फेकून मारलेले आहेत आणि मग त्यातला एक दगड सायली उचलते तर त्या दगडाला चिठ्ठी बांधलेली असते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की अर्जुन आता जीव घेण्याची वेळ तुझी, म्हणजे अर्जुनचा जीव घेतला जाणार आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्याचवेळी अर्जुन आणि सायली यांना दोघांनाही धक्का बसतो. हे सगळं काय घडतंय, घरातले सगळे घाबरलेले असतात आणि सगळेजण विचार करू लागतात. त्याचवेळी अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. आता हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, तर महिपत आहे, हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.